बीड नगर परिषदेत नेहमीच क्षीरसागर कुटुंब राष्ट्रवादीच्या ताकदीने नगराध्यक्ष झाले असा इतिहास आहे। आणि यावेळी सुद्धा अजित पवार यांच्याकडे असाच हुकुमाचा एक्का होता, तो म्हणजे डॉक्टर योगेश क्षीरसागर। पण त्यांनी आयत्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि गणितच बिघडलं। पंकजा मुंडे यांचा डाव परफेक्ट ठरला। बीडची सत्ता आता पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून भाजपकडे जाणार असं दिसतंय। नेमकं तिथे काय होतंय हे सविस्तर पाहूया। 2012च्या नगरपालिका निवडणुकीत 0 आणि 2017च्या निवडणुकीत 50 पैकी फक्त एक जागा भाजपने जिंकली होती। त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला दूर ठेवूनच बीडमध्ये तयारी सुरू केली होती। त्यामुळे स्वबळावर लढण्याचा नारा देण्याशिवाय भाजपसमोर दुसरा ऑप्शन नव्हता। पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळेच भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याला ताकद मिळणार हे निश्चित झालं। क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी का सोडली तर विधानसभेनंतरच्या मधल्या काळात डॉक्टर क्षीरसागर हे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ दिसून येत होते। माजी आमदार अमरसिंह पंडित यांना अजित पवार यांनी निवडणुकीची जबाबदारी दिल्याने ते नाराज होते। बीडमधल्या काही माजी नगरसेवकांमुळेही योगेश नाराज दिसत होते। पण क्षीरसागर यांच्या मंत्री पंकजा मुंडेंची भेटीगाठी वाढल्याने आधी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आघाडी होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती। पण त्यांनी शेवटच्या टप्प्यात अचानक राजीनामा देत मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला।